हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशी संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत उत्तम पद्धतीने माहिती आहेत, परंतु हीच एकादशी प्रत्येक 15 दिवसांनी एकदा येत असते आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णव धर्म ज्या पद्धतीने पाळला जातो, उत्सव साजरा केला जातो, त्यामध्ये या एकादशीचं व्रत करणारे अनेक मंडळी आहेत। प्रत्येक 15 दिवसांनी ही तिथी येत असते। शुक्ल प्रतिपदेपासून 11वा दिवस हा एकादशी म्हटला जातो आणि कृष्ण प्रतिपदेपासून 11वा दिवस हा एकादशी म्हटला जातो। ही एकादशी कोणी करावी? ही एकादशीचा उपवास कसा करावा? एकादशी अनेकदा 2 येतात, मग अशा वेळी काय करावं? एकादशीचं व्रत करत असताना कुठले नियम पाळावेत? उपवासाच्या बाबतीत काही नियम आहेत का? तसंच ही एकादशी जर जमत नसेल तर त्याचं उद्यापन कशा पद्धतीने करावं? या एकादशीचं आयुर्वेदिक महात्म्य काय आहे? यामागे काही वैज्ञानिक भाग आपल्या ऋषीमुनींना आविर्भावित होता का? या सगळ्या गोष्टीचं क्रमशः विश्लेषण आता आपण करणार आहोत। तर माझी नेहमीप्रमाणे आपणाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, एकादशीला हरिवासर असंही म्हटलं जातं। हरी अर्थात विष्णूला प्रिय असणारी ही एकादशी आहे। परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये 11 नंबरचा जो आकडा आहे किंवा अंक आहे, हा अंक शिवाच्या संबंधित असल्याचं आपल्याला दिसतं। एकादश रुद्र आपल्याला माहिती आहेत। 11वा अध्याय हा शिवासाठी पठण केला जातो। विशेष करून शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा शिवासाठी अत्यंत उत्तम आहे। मग अशा वेळी एकादशी ही 11वी तिथी विष्णूसाठी कशी सांगितली आहे? यामागे काय गोष्ट आहे हे सर्वप्रथम आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे। आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत। ही 10 आणि त्याच्या समवेत 11वं मन या 5 ज्ञानेंद्रियावरती, 5 कर्मेंद्रियावरती आणि 11व्या मनावरती ज्या गोष्टीचा प्रभाव आहे तो पालन करता महाविष्णू आहे। म्हणूनच या विष्णूच्या प्रित्यर्थ, भगवान नारायणाच्या प्रित्यर्थ आपण एकादशी हे व्रत करत असतो। एकादशी हा उपवास करत असतो। या एकादशीला काय करावं? तर हरीचं स्मरण करावं, हरीचं भजन करावं, कीर्तन करावं, हरिनामाचा जप करावा आणि विशेष करून अन्नाचा त्याग करावा असं सांगितलं जातं। प्रश्न येतो की एकादशीच्या वेळी फराळ किती वेळा करावा? मुळात हा शब्द फराळ असा नाहीये, तर फलाहार असा आहे आणि उपवास हा खरा शब्द आहे। परंतु आपण फलाहाराचा फराळ केला आणि उपवासाचा उपवास केला। यामुळे आषाढी आणि कार्तिकीला पाहिलं तर ज्या फलाहाराला चालणाऱ्या गोष्टी आहेत, उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या खरेदीसाठी खूप गर्दी आपणाला दिसते। एवढी गर्दी आपल्याला देवाच्या मंदिरासमोरही दिसत नाही। हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपण उपवास करत असताना त्याचा अर्थ विसरल्यामुळं आपल्याला हा अशा पद्धतीने लौकिक गोष्टीला सामोरं जावं लागतं। मित्रांनो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे। परमेश्वराच्या जवळ निवास करणे याला उपवास म्हटलं जातं आणि केवळ फलांचा आहार करणे याला फलाहार म्हटलं जातं। अशा एकादशीला कमीत कमी वेळा अन्न ग्रहण करावं। खरी एकादशी कशी केली जाते, जी मुळात शास्त्रामध्ये सांगितली आहे, तर दशमीच्या दिवशी दुपारी भोजन घ्यावं। एकादशीला आपण पूर्ण निराहार राहावं, काहीही ग्रहण करू नये। दशमीच्या रात्री सुद्धा केवळ दुधाचं ग्रहण करावं, म्हणजे पोट बऱ्यापैकी मोकळं राहतं। एकादशीला दिवसभर उपवास करावा, सायंकाळी हरी भजन करावं, हरी कीर्तन करावं, द्वादशीच्या दिवशी उद्यापन करावं, पारणं करावं आणि द्वादशीला दुपारच्या वेळी देवाला नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर अन्नाचा ग्रहण करावं, अन्न ग्रहण करावं। याने काय होतं तर दशमीपासून द्वादशीपर्यंत एकंदर 48 तास आपल्या शरीराला उपवास घडत असतो। या 15 दिवसातील जो 48 तासाचा हा भाग आहे, या उपवास केल्यामुळं अनेक प्रकारचे आयुर्वेदिक लाभ आपल्या शरीराला होत असतात। परंतु जर अशा पद्धतीने जमत नसेल तर दशमीच्या दिवशी अन्न ग्रहण केल्याच्या नंतर एकादशीला केवळ वायूचा आहार करावा, वायू ग्रहण करावं। तेही शक्य नसेल तर जल ग्रहण करावं। तेही पॉसिबल नसेल तर आपण कमीत कमी अन्न ग्रहण करावं।
केवळ एक आहारी राहावं, एका वेळी ग्रहण करावं, तेही शक्य नसेल तर किमान उपवासाच्या दिवशी, विशेष करून एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास जमतच नसेल तर आपण कांदा, लसूण या ज्या तामसी गोष्टी आहेत त्याचा त्याग करावा. अजूनही काही वृद्ध व्यक्ती ज्यांनी एकादशी सोडली आहे ती मंडळी एकादशीच्या दिवशी भात ग्रहण करत नाहीत, कारण भात किंवा तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं. बाकी प्रत्येक अन्नामध्ये एक दल किंवा द्विदल भाग आहेत, परंतु तांदूळामध्ये कुठल्याही पद्धतीने त्याचे दल होत नाहीत. तुकडा झाला तरी तो तांदूळच राहतो. म्हणूनच पूजेसाठी त्याला अक्षता म्हणलं आहे, ज्याची कधीही क्षती होत नाही. अक्षत अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून भात खाल्ल्यानंतर उपवास सुटतो ही आपल्या पूर्वजांची अत्यंत उत्तम धारणा आहे. त्या अनुषंगानं कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त नामजपाचं वर्णन करावं आणि नामजपाचं श्रवण करावं. हेच एकादशीचं सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं. फराळाचे कुठले पदार्थ आहेत, उपवास कसा करावा आणि उपासना म्हणजे काय याविषयीचा वेगळा व्हिडिओ मी आपणासाठी नक्कीच प्रस्तुत करेल. सांप्रत व्हिडिओमध्ये आपण केवळ एकादशी याविषयीच बोलूया. एकादशी व्रत कोणी करावं तर 12 वर्षापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत प्रत्येक स्त्री पुरुष हा एकादशीचं व्रत करू शकतो. याला जाती धर्माचं कुठलंही बंधन नाहीये. ज्याची परमेश्वराच्या सत्व शक्तीवरती श्रद्धा आहे असा कोणताही व्यक्ती एकादशीचं व्रत करू शकतो. ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी, तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी. ज्याला एकादशी घडते त्याला पुनर्जन्म येत नाही, तो विष्णू लोकामध्ये पोहोचतो. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्याकडे पुण्याचा संचय आहे, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या शरीरामध्ये, ज्याच्या आयुष्यामध्ये पुण्य आहे त्यालाच एकादशी करण्याची प्रेरणा प्राप्त होत असते. मित्रांनो, चैत्र ते फाल्गुन या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे एकंदर वर्षामध्ये 24 एकादशी येत असतात. आणि 33 महिन्यानंतर येणारा जो अधिक मास आहे त्या अधिक मासामध्येही 2 एकादशी येतात. एकंदर 26 एकादशी आहेत आणि ह्या प्रत्येक एकादशीची वेगळी कथा आहे. मित्रांनो, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिला कामदा एकादशी म्हटलं जातं आणि चैत्रातील कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते तिला वरुथला एकादशी म्हटलं जातं. या चैत्र महिन्याच्या एकादशीचा किंबहुना संपूर्ण चैत्र महिन्याची पालन करणारी देवता ही विष्णू मानली जाते. वैशाख महिन्यामधील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिला मोहिनी एकादशी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते पौर्णिमेच्या नंतर तिला अपरा एकादशी म्हटलं जातं. ह्या वैशाख महिन्याच्या एकादशीचा अधिपती मधुसूदन हे विष्णूचं स्वरूप मानलं जातं. मित्रांनो, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिला निर्जला एकादशी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते तिला योगिनी एकादशी म्हटलं जातं. या दोन्ही एकादशीचा तसेच संपूर्ण ज्येष्ठ महिन्याचा अधिपती देवता त्रिविक्रम हा आहे. आषाढ महिन्यामध्ये जी शुक्ल पक्षात एकादशी येते तिला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. याच एकादशीपासून चातुर्मासाचा आरंभ होतो आणि हिला आषाढी एकादशी ही संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं जातं. यावेळी लाखोच्या संख्येने भक्त मंडळी पंढरपुराला पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. तर आषाढातील शुक्ल पक्षामध्ये येणारी जी एकादशी आहे तिला कामदा एकादशी म्हटलं जातं. या आषाढ महिन्याच्या दोन्ही एकादशींचे अधिपती देवता वामन भगवान हे आहेत. श्रावणामध्ये जी एकादशी आहे शुक्ल पक्षातील तिला पुत्रदा एकादशी म्हटलं जातं. तर श्रावणातील कृष्ण एकादशीला अजा एकादशी म्हटलं जातं. या दोन्ही एकादशींची देवता श्रीधर ही आहे. भाद्रपद महिन्यामध्ये जी शुक्लातील एकादशी आहे तिला परिवर्तिनी एकादशी म्हटलं जातं. तर कृष्ण पक्षामध्ये अर्थात पितृपक्षामध्ये जी एकादशी येते तिला इंदिरा एकादशी म्हटलं जातं. आणि या संपूर्ण भाद्रपद महिन्याची अधिपती देवता ऋषिकेश भगवान हे आहेत. मित्रांनो, अश्विन महिन्याचा आता आपण जाणून घेऊया. अश्विनातील शुक्ल पक्षामध्ये नवरात्रीमध्ये जी एकादशी येते तिला पाशांकुशा एकादशी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते तिला रमा एकादशी म्हटलं जातं. या संपूर्ण अश्विन महिन्याचे अधिपती देवता श्रीधर भगवान हे आहेत. कार्तिक महिन्यामध्ये प्रबोधिनी एकादशी आहे शुक्ल पक्षामध्ये. यावेळी चातुर्मासाची समाप्ती होते, चातुर्मास संपन्न होतो आणि देव झोपेतून जागे झाले आहेत असं म्हटलं जातं. क्षीरसागरी किंवा पाताळ लोकामध्ये निद्रा घेणारे भगवान महाविष्णू या प्रबोधिनी एकादशीपासून कार्यरत होतात
आणि चातुर्मासाची समाप्ती होते. याच एकादशीपासून पुढील कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी लग्नाचा किंवा तुळशी विवाहाचा योगही असतो. या संपूर्ण कार्तिक महिन्याची जी देवता आहे ती श्रीधर ही देवता आहे. आणि मित्रांनो, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातली प्रबोधिनी एकादशी आहे, तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी आहे तिला उत्पत्ती एकादशी म्हटलं जातं. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यातील जी शुक्ल पक्षात एकादशी येते तिला मोक्षदा एकादशी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते तिला सफला एकादशी म्हटलं जातं. तर मार्गशीर्ष महिन्याची अधिपती देवता केशव भगवान हे आहेत. पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात पुत्रदा एकादशी आहे आणि उत्तर पक्षामध्ये किंवा कृष्ण पक्षामध्ये षटतिला एकादशी आहे आणि नारायण भगवान हे पौष महिन्याचे अधिपती देवता म्हटले जातात. मित्रांनो, माघ मासामध्ये शुक्ल पक्षात जया एकादशी येते आणि कृष्ण पक्षामध्ये विजया एकादशी येते. तर भगवंताचं माधव स्वरूप हे या माघ महिन्याचा अधिपती देवता म्हणली जाते. फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी येणारी एकादशी आहे तिला आमलकी एकादशी म्हटलं जातं आणि फाल्गुनची शेवटची एकादशी म्हणजे संवत्सरातली शेवटची एकादशी कृष्ण पक्षातली एकादशी तिला पापमोचनी एकादशी म्हटलं जातं. आणि या संपूर्ण फाल्गुन महिन्याची अधिपती देवता गोविंद अर्थात भगवंताचं गोविंद स्वरूप आहे. त्यानंतर 33 महिन्यानंतर जो अधिक मास येतो त्या अधिक मासातील शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्ही एकादशींना कमला एकादशी हे नाव आहे. तर संपूर्ण अधिक मासाची अधिपती देवता भगवान पुरुषोत्तम असल्यामुळे एकादशीच्या दिवशी सुद्धा भगवान पुरुषोत्तमाचीच पूजा आणि अर्चना केली जाते. या एकंदर वर्षभराच्या 24 एकादशीमध्ये 4 ते 6 वेळेला अशा एकादशी येतात की जेव्हा दोनदा एकादशी असते. पहिली असते स्मार्त एकादशी आणि दुसरी असते भागवत एकादशी किंवा वैष्णव एकादशी. अशा वेळी काय करावं त्याचे अनेक नियम सांगितले आहेत. बऱ्याचदा एकादशी कसं होतं की दशमीच्या समवेत येते, अनेकदा एकादशी द्वादशीच्या समवेत येते, कधी एकादशी दुपारी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी संपन्न होते. मग अशा वेळी काय करावं? जेव्हा अशा 2 एकादशी येतात तेव्हा जे स्मार्त साधना करणारे मंडळी आहेत, भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये न राहता ज्ञानमार्गीय मंडळी आहेत, ते स्मार्त एकादशी करतात. तर जे वैष्णव मंडळी आहेत त्यांनी भागवत एकादशी करावी. भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये असणाऱ्या मंडळींनी दुसरी एकादशी करावी असा नियम सांगितला आहे. अनेकदा आता आपण इंग्लिश कॅलेंडर पाहतो, त्याच्यामध्ये तारीख असते जी रात्री 12 वाजता बदलते. प्रत्येक दिवसाची तारीख ही रात्री 12 नंतर बदलते, परंतु तिथी अशी नाही आहे. कारण आपली जी पंचांग पद्धती आहे, तिथी, वार, योग, करण या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आणि नक्षत्र या संपूर्ण गोष्टी या सूर्य आणि चंद्र या दोघांच्या भ्रमणावरती अवलंबून आहेत. त्यामुळे अनेकदा तिथी सूर्योदयाला वेगळी असते आणि त्यानंतर 10, 11, 12 वाजता किंवा इतरही कुठल्या वेळी तिथी हे बदलत असते. मग अशा वेळी सूर्योदय व्यापिनी जी तिथी असते ती संपूर्ण दिवसासाठी म्हटली जाते. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी एकादशी करावी. कधी दशमीसह एकादशी येते, कधी द्वादशीसह एकादशी येते. अशा दोन्ही वेळी दुसरी एकादशी ही निश्चितपणे भागवत आधिपत्यांनी किंवा भागवत धर्माला मानणाऱ्यांनी करावी. अनेकदा एकादशीचा क्षय होतो. क्षयचा अर्थ काय की ती तिथी नसते असं नाही, परंतु सूर्योदयाला दशमी असते आणि त्यानंतर एकादशी लागते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच एकादशी संपून जाते आणि सूर्योदयाला नंतर द्वादशी असते. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत ती तिथी नसल्यामुळं दुपारच्या वेळेस लागून रात्रीच्या पूर्वी संपत असल्यामुळं तिला क्षयतिथी असं म्हटलं जातं. परंतु अशा वेळी सुद्धा एकादशीचा व्रत आणि उपास हा निश्चितपणे करावा. मित्रांनो, जर या संपूर्ण एकादशी आपल्याला करायला जमत नसतील तर किमान आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी जरूर करावी. तसंच ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी निर्जला एकादशी जरूर करावी. पांडवांना श्रीकृष्णाने या संपूर्ण 24 एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. एकादशीची उत्पत्ती कशी झाली याविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते. मृदुमान्य नावाचा एक दैत्य होता आणि त्याने शिवाची आराधना केली आणि शिवाकडून त्याने अनेक प्रकारचे वरदान प्राप्त करून घेतले. त्यामध्ये शिवाला त्याने प्रार्थना केली की मला अमरत्वाचं वरदान प्राप्त व्हावं. परंतु शिवाने त्यासाठी असमर्थता दर्शवल्याच्या नंतर त्यांनी प्रार्थना केली की मला स्त्रीद्वारे माझा मृत्यू व्हावा. आणि भगवंताने शिवाने त्यांना वरदान दिलं की तथास्तु. त्यानंतर त्या मृदुमान्य दैत्याने देवलोकावरती हल्ला केला आणि सर्व देवलोक, सर्व देवमंडळी
क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूंना शरण गेले, त्यांनी विष्णूची प्रार्थना केली. त्या देवांची स्थिती पाहून भगवंताच्या हृदयामध्ये अत्यंत करुणा उत्पन्न झाली आणि या करुणेच्या प्रभावातूनच एक स्त्रीचा जन्म झाला, स्त्रीची उत्पत्ती झाली. त्यावेळी भगवंताने, नारायणाने, भगवान विष्णूने त्या स्त्रीला विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळी स्त्रीने सांगितलं की मी तुमची एक दासी आहे. आणि ही एक दासीपासूनच एकादशी हा शब्द आला आहे. त्यावेळी तिला कार्य देण्यासाठी भगवंताने सांगितलं की तुला मृदुमान्य नामक दैत्याचा संहार करायचा आहे. आणि तिने आपल्या लीलेने त्यावेळी त्या दैत्याचा संहार केला. संपूर्ण देवतांनी त्या एकादशीची प्रार्थना केली. त्या दिवशी क्षीरसागरामध्ये असल्यामुळे त्यांना उपवास घडला. भगवंताचं नामस्मरण भगवंताच्या जवळ असल्यामुळे झालं. त्याचा परिणाम म्हणून या एकादशीचं महात्म्य भगवंताने त्या समस्त दैव लोकांना विशद करून सांगितलं, वर्णन करून सांगितलं. आणि मित्रांनो, तेव्हापासून एकादशी ही तिथी विष्णूसाठी रूढ झाली आहे. मित्रांनो, जे जे वैष्णव मंडळी आहेत ते प्रत्येकाने एकादशीचा उपवास हा जरूर करावा. या एकादशीचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे आता आपण जाणूया. प्रत्येक 15 दिवसातून आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे 48 तास किंवा 36 तास किंवा किमान 24 तास आपण उपवास जेव्हा करतो तेव्हा बॉडीचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते अत्यंत मजबूत आणि कार्यक्षम होतात. आपले DNA स्ट्रॉंग होतात आणि ज्या बॉडीतले डेड सेल्स आहेत त्याचं आयुष्यच 15 दिवसाचं जास्तीत जास्त मानलं जातं. मग अशा वेळी जर आपण आपल्या पोटाला आराम दिला तर त्यामधून अनेकदा स्ट्रॉंग इम्युनिटी प्राप्त होते आणि नवीन जे सेल्स आहेत ते पुनरुज्जीवित होतात. शरीराला त्या गोष्टीसाठी उत्तम वेळ प्राप्त होतो आणि पचन क्षमता सुधारण्याचं कार्य होते. त्यामुळे एकादशी करणारे मंडळी ह्यांना दीर्घायुष्य प्राप्त होत असतं आणि शरीरामधली इम्युनिटीसुद्धा त्यांची अत्यंत स्ट्रॉंग असते. हे सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या आता अनेकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. शरीराला डिटॉक्स मिळावं या उद्देशाने सुद्धा फॉरेनर मंडळी, पाश्चिमात्य जगातील मंडळी सुद्धा 15 दिवसातून एकदा उपवास करायचं सांगत असतात. या एकादशीचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे तर चंद्र आणि सूर्य यांना या संपूर्ण जगताचे नेत्र म्हटले आहेत. तसंच ज्योतिषशास्त्राचे सुद्धा नेत्र म्हटले आहेत. जी शुक्ल एकादशी असते त्या प्रत्येक एकादशीला चंद्र आणि सूर्य यांची जी स्थिती असते ती 120 अंशाची किंवा 150 अंशाच्या कोणाची असते. याच स्थितीला ज्योतिषशास्त्रामध्ये नवपंचम योग असं म्हटलं जातं. आणि त्या उद्देशाने सूर्याच्या आणि चंद्राच्या दोघांच्याही बाजूने मिळणारी जी किरण असतात ती अत्यंत उपयुक्त फळ या क्षणाच्या वेळी, या तिथीच्या वेळी या संपूर्ण पृथ्वीवरती प्राडत असतात. त्यामुळे या एकादशीचा उपवास करावा. तर कृष्ण पक्षामध्ये त्यांचं अंतर कसं असतं तर 90 अंशाचा कोन दोघांचा असतो. त्याला त्रिदशम योग असं म्हटलं आहे. प्रत्येक तिसऱ्या राशीपासून सूर्य आणि चंद्र यांचं अंतर असतं. त्यामुळे निश्चितपणे कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशी ही भगवत भक्तांनी जरूर करायला हवी. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी जसं मी सांगितलं की पूर्वीची मंडळी भात खात नव्हती, कारण भात किंवा तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं आहे. त्याच पद्धतीने एकादशीच्या दिवशी अन्नदान सुद्धा करू नये. त्यामुळे फार पूर्वीच्या काळामध्ये एकादशीच्या दिवशी विवाहाचे विधी किंवा विवाहाचे मुहूर्त पंचांगामध्ये सुद्धा देत नसत. याविषयीची एक सुंदर कथा नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये आहे. एकदा नामदेवांना एकादशीचा उपवास होता आणि त्यावेळी विठ्ठल भगवान एका विप्र रूपामध्ये आले आणि वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी नामदेव महाराजांच्या गृहामध्ये प्रवेश केला आणि त्यांना सांगितलं की मला अत्यंत भूक लागली आहे, मला चांगल्या पद्धतीचं अन्न ग्रहण करण्यासाठी दे. नामदेव महाराजांनी सांगितलं आपल्यासाठी फळं आहेत, आपल्यासाठी दूध आहे, दही आहे, त्याचं आपण सेवन करावं. आज उपवास असल्यामुळे मी अन्न बनवलं नाही आहे आणि अन्न मी दानही करू शकत नाही. परंतु ते वृद्ध व्यक्ती त्यांच्या मागे लागले की मला शारीरिकदृष्ट्या दूध हे अपचन होतं आणि आंबट असल्यामुळे दही खाऊ शकत नाही, फळं चावत नाही आहेत, त्यामुळे मला भात दे आणि तू कढी दे. परंतु नामदेवाने ते मान्य केलं नाही आणि त्याच वेळी चक्कर येऊन तो ब्राह्मणाच्या रूपातील भगवंत खाली पडले आणि त्यांनी आपला देह त्याग केला. नामदेवावरती आकृष्ट होणारे आणि नामदेवांना विरोध करणारी जी मंडळी आहे ती या क्षणाची वाट पाहत होती. त्यांनी सांगितलं की एकादशीच्या दिवशी हे नामदेवराया, तुम्हाला भगवंताच्या अवकृपेमुळं ब्रह्महत्येचं पातक लागलं आहे. नामदेवाच्या हे लक्षात आलं की आपल्या हातून खरोखर ब्रह्महत्या आपल्या दारामध्ये घडली आहे
त्यामुळे नामदेवाने त्याचं प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला. त्या ब्राह्मणाला आपल्या जवळ घेऊन आपल्या मांडीमध्ये घेऊन त्यांनी चिता पेटून त्यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवंत त्यावेळी त्या क्षणाला जागृत झाले आणि नामदेव महाराजांना घट्ट मिठी मारली आणि अत्यंत आनंदित झाले की तुम्ही स्वतः केलेला जो व्रताचं पालन आहे आणि स्वतः लावलेला जो नियम आहे अन्नदान न करण्याचा, त्याविषयी तुम्ही अत्यंत सिद्ध आहात. आणि त्यानंतर समस्त जनांना नामदेवाचं महात्म्य प्राप्त झालं, नामदेवाचं महात्म्य कळलं. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी अन्नदान न करण्याची एवढी सुंदर कथा आपल्या भागवत धर्मामध्ये आणि अनेक शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. काही वेळेला आपल्या घरामध्ये कोणी मृत झाले असेल आणि एकादशीला झाले असेल तर अशा वेळी श्राद्ध केलं जातं. मग एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावं का? तर निश्चितपणे एकादशीच्या दिवशी आपण श्राद्ध करू शकता. एकादशीच्या दिवशी उपवास करावा आणि जे श्राद्धाचं अन्न आहे, ज्याला आपण शेष असं म्हणतो, ते अन्न आपल्या पितृंच्या प्रित्यर्थ यथाशक्ती दान करावं. मात्र आपण स्वतः ग्रहण करू नये, त्याचा सुगंध घ्यावा आणि केळीच्या पानात ठेवलेलं ते अन्न, तो नैवेद्य भगवंताच्या कृपेने गाईला खाऊ घालावा. आणि द्वादशीच्या दिवशी ज्यावेळी आपण एकादशीचं पारणं कराल त्यावेळी प्रथमतः जे आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ पितृच्या प्रित्यर्थ श्राद्धामध्ये जे बनवलेलं अन्न आहे त्यातील काही भाग आपण ग्रहण करावा आणि त्यानंतर ते श्राद्ध संपन्न करावं. आता शरीर प्रकृतीमुळे जर आपल्याला एकादशी करणं शक्य नसेल, वयाच्या कारणामुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे असेल, तर अशा वेळी एकादशीचं उद्यापन करावं. एकादशी अशी मध्येच सोडून देऊ नये. उद्यापन करण्यासाठी विविध मार्ग आहेत, परंतु सर्वश्रेष्ठ जे सांगितले आहे त्यावेळी सर्वतोभद्र मंडलाची स्थापना करावी. लक्ष्मीनारायणाचं यथाशक्ती षोडशोपचार पूजन असेल, पंचोपचार पूजन असेल ते करावं. नारायणाच्या आणि लक्ष्मीच्या प्रित्यर्थ हवन करावं. 26 जोडपे, कारण एकंदर एकादशीचं महात्म्य 26 आहे, त्यामुळे 26 जोडप्यांचं पूजन करावं, त्यांचा मानसन्मान करावा आणि प्रत्येकाला एक एक कलश दान करावा. अशा पद्धतीने आपण एकादशीचं उद्यापन निश्चितपणे करू शकता. आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशी समस्त जनांनी सांगितल्या आहेत. पुराणातील कथामध्ये विशेष करून विष्णू पुराण आहे, पद्मपुराण आहे, गरुड पुराण आहे, अशा अनेक ठिकाणी या एकादशीचं महात्म्य वर्णन केलं आहे. त्यामागे आयुर्वेदिक महत्त्वही आज आपल्याला समजलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जशी शक्य होईल तशी आपण एकादशीची उपासना करावी. दशमीपासून द्वादशीपर्यंत जर शक्य असेल तर जरूर उपवास करावा, जे शारीरिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचं ठरेल. हा भगवंत महाविष्णू, हा पंढरीनाथ आपल्यावरती कृपा करो, या एका कामनेसह मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.